नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वन टक्स प्लस योगपट्टी. म्हणजे या ब्लाऊजमध्ये तुम्हाला पुढच्या भागाला वन टक्स ब्लाऊज येईल आणि त्याला खाली योगपट्टी पण येणार आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जो पाहिला होता वन टक्स ब्लाऊज तो डायरेक्ट वन टक्स होता, त्याच्यामध्ये योगपट्टी नव्हती. आता या ब्लाऊजमध्ये आपल्याला खाली योगपट्टी पण घ्यायची आहे. चला तर मग सुरू करूया. तर इथे 30 इंच मापाच्या ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करायचं आहे. सर्वात आधी आपण उंचीचं माप लावू. उंची आहे 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा 14.5. तुमची जी उंची असेल ती घ्यायची, 13, 14 जी उंची असेल ती घेऊन घ्यायची. इथे आता या कस्टमरची उंची 13.5 आहे, तर मी 14.5 इंच इथे मार्किंग करणार आहे. 14.5 इंच. हे झालं आपलं उंचीचं मार्किंग. त्यानंतर इथे शोल्डरचं मार्किंग करूया. इथे मागील गळा आहे 9 इंच, तर मागील गळा 9 इंच असल्यामुळे या मापासाठी आपण 5.25 इतकं शोल्डर लावून घेऊ. इथे जर गळा मागील गळा 9च्या वरती असता 8, 7 तर आपण इथे 5.5 इंच शोल्डर लावलं असतं. इथे बगलीचं माप टाकण्यासाठी पण आपण इथे 5.25 इतकंच अंतर घेणार आहे. हे माप पूर्णपणे आपल्या आर्म होलवर डिपेंड असतं. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी इथे आपण ही रेष तयार करून घेतली, त्यानंतर ही रेष तयार करून घेतली. याच्यावरती छातीचा चौथ्याचं मार्किंग टाकायचं. छाती माप आहे 30 इंच, छातीचा चौथा 7.5 आणि पुढे 1.5 ते 2 तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. इथून 1 इंचावरती आपल्याला मागील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून अर्धा इंच आपण शोल्डर जोडण्यासाठी सोडून द्यायचं. हा झाला आपला मागील बगलेचा आकार. आता हा आकार आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. आपला आर्म होल राऊंड किती आहे? 15.5 इंच. मग हे 15.5चा निम्मे आपण केला तर आपल्याला मिळाले 7.25. तर हा राऊंड आपला 7.25 पाहिजे. जर 7.25 नाही आलं तर आपल्याला ही रेष थोडी खाली सरकवून घ्यायची आहे आणि जर जास्त भरलं तर ही रेष आपल्याला वरती सरकवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथे हे 7.25 इंच पाहिजे आहे. या रेषेवर टेप ठेवून मोजायचं नाही, या रेषेच्या इकडनं मोजायचं, कारण आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन लागणार आहे. आता हे बघा, हे आपलं कमी आलं. मग आपण इथे हे 0.5 इंच खाली सरकवून घेऊ अशा पद्धतीने. आणि इथून पुन्हा 1 इंच घ्यायचा आणि इथे हा आकार असा देऊन घ्यायचा. आणि आता आपल्याला चेक करायचं आहे आपला आर्म होल किती येतोय. हे बघा, हे आपलं इथे 7.25 बरोबर आलं आहे. थोडंसं एक रेष कमी किंवा जास्त झालं तर त्याचं इतकं टेन्शन घ्यायचं नाही, ते होऊन जातं बरोबर. फक्त जास्त फरक अर्धा इंच वगैरेचा फरक पडायला नको. हे 7.25 आलं. इथे जर आपण या मापाने कटिंग केली तर ते बगलेमध्ये दाटलं जाईल आणि याच्या खाली जर कटिंग केली तर ते इथून शोल्डर उतरेल. म्हणून हे आपल्याला असं चेक करून मग हे खालीवरती असं सरकवून घ्यायचं. त्यानंतर आता इथे छातीचं माप टाकलं, इथे एक्स्ट्रा मार्जिन टाकली. इथे कमरेचं माप, कमर आहे 27चा चौथा 7.25, 1 इंच मागील टक्ससाठी आणि आपली एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जितकं तुम्ही इथे घेतलं आहे 1.5 इंच 2 इंच तितकंच इथे घेऊन घ्यायचं. याचा मध्य इथे हा मागील टक्स येईल. आता इथे गळा रुंदी 2.25 इंच.
2.25 इंच गळा रुंदी लावली आणि गळा उंची आपली आहे 9 इंच. इथे 2.5, 2.25, 3 इतकं तुम्ही हा पसरट गळा इथे करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हवा तो आकार द्यायचा. हे झालं 30 मापासाठीचा बॅक साईडचा भाग. आता हाच कट करून आपण पुढचा भाग काढूया. तो कसा करायचा ते बघूया. आधी याला कट करून घेऊ. पुढील भाग काढण्यासाठी मी हा दुसरा पेपर घेतलेला आहे. या पेपरवरती हे आहे तसं ठेवून आधी आखून घ्यायचं. त्यानंतर इथे 1/2 इंच हा पुढील बगलेचा उतार देण्यासाठी, पुढील भागाचा उतार देण्यासाठी आणि ह्या सेंटरपासून आपण खाली 1/2 इंच घेतलं आणि इथून हे असं याच्यामध्ये मिळवून द्यायचं. हा झाला पुढील बगलेचा आकार. आता इथे हे गळा रुंदीचं मार्किंग केलं होतं. त्यानंतर पुढील गळा आहे आपला 6.5 इंच. इथे 2.25 होतं, इथे 2.5. याच्यामध्ये इथे गोलगळ्याचा आकार हे झालं. त्यानंतर इतकं आपलं हे बेसिक झालं. त्यानंतर इथून खाली 1 इंच आपल्याला खाली वाढवायचं आहे. जर कटोरी साईज हेवी साईज असेल तर तुम्ही 1.25 ते 1.5 इंच सुद्धा वाढवलं तरी चालणार आहे. आणि जर कटोरी साईज नॉर्मल असेल तर अर्धा जरी इंच वाढवलं तरी चालणार आहे. आता मी इथे हे 1 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं. हे 1 इंच अंतर वाढवलं. त्यानंतर इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं. आणि हे इथे कसं जोडायचं ते मी सांगते आता. त्यानंतर टक्स पॉईंट, वरतून शोल्डरपासून टक्स पॉईंट आहे आपला 9 इंच. 9 अधिक अर्धा इंच आपलं वरती शोल्डर अर्धा इंच जोडलं जाणार आहे, म्हणून इथे 9.5 इंच घेतलं मी. आणि इथे टक्सची रुंदी जर अंगावरतून तुम्ही माप घेतलेले असेल तर त्याच मापाने घ्या. आता इथे या मापासाठी मी 3.5 इंच घेणार आहे. हे 3.5 इंच हे आपलं झालं. त्यानंतर आपल्याला इथे आता याच्या आपला टक्स वगैरे झाला. त्यानंतर आपल्याला इथे आता योगपट्टी खाली हवी आहे. तर योगपट्टी आपण आता इथे 2.5 इंचाची घेणार आहे. ही जी आपण 1 इंच वाढवलेलं आहे इथूनच वरती आपण 2.5 इंच इतकं मार्किंग केलं. इथून पण वरती आपण 2.5 इंच इतकं मार्किंग केलं. हे मार्किंग केलं. त्यानंतर इथे आपण किती घेतलं 3.5 इंच, तितकंच इथे घ्यायचं 3.5 इंच. हा टक्स याच्यामध्ये जोडून द्यायचा. आणि त्यानंतर इथून 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच, 1.5 इंचावरती मार्किंग केली. ही मार्किंग इथे जोडून घ्यायची. आणि इथे अर्धा इंच, हा अर्धा इंच याच्यामध्ये जोडून द्यायचा असा. आता इथे आपल्याला कमरेचं मार्किंग मोजून घ्यायचं आहे. तर आपली कमर आहे 27 इंच. 27चा चौथा आला 6.25. तर इथे आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. हे किती आलं इथे 3.25. इथून टेप उचलायचा, दुसऱ्या टक्स जवळ ठेवायचा 3.25. आणि इथे किती पाहिजे आपल्याला 7.5. हे 7.5 आणि पुढे 2.25 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली होती. ही 2.25 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली होती. त्यानंतर हे याच्यामध्ये असं जोडून द्यायचं. अशा पद्धतीने हा ब्लाउज झाला आपला 1 टक्स ब्लाउज. ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली. आणि हा आपला वरचा भाग, हा 30 इंच मापासाठी 1 टक्स ब्लाउज तिथे तयार झालेला आहे. त्यानंतर ही पट्टी कट करून आपल्याला ही दुसऱ्या पेपरवर जरी काढून घेतली तरी चालणार आहे. आणि जर नाही तशी काढायची असली तर डायरेक्ट ही जरी ठेवली तरी चालणार आहे. आता इथे आपण याला आधी कट करून घेऊ.
ही अशी आपलं वरचा भाग 1 टक्स आणि खाली याला ही योगपट्टी. अशा पद्धतीने हे तयार झालं. हा झाला बॅक पार्ट आणि हा झाला फ्रंट पार्ट. या ब्लाऊजसाठी जी लागणारी बाही आहे ती पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोघंही दाखवणार आहे. कारण या ब्लाऊजच्या बाहीमध्ये पॅटर्न आहे. ते पॅटर्न कसं टाकायचं, बाहीची कटिंग कशी करायची आणि त्यानंतर बाही स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे बघा, हे इथे ब्लाऊज पीस आपण अस्तर ब्लाऊजसाठी अस्तर घेतलेला आहे. त्यानंतर हा पाठीचा भाग इथे ठेवून घ्यायचा. बंद बाजूकडे पाठीचा भाग ठेवून घेतला. त्यानंतर हा जो आपण पुढील भाग तयार केलेला आहे याला थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने याला सरळ न ठेवता तिरकस ठेवायचा आहे. मग तुम्ही हा जो भाग आहे हा आपला क्रॉसमध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने हा क्रॉसमध्ये आपण ठेवून घेतला. त्यानंतर ही पट्टी. आधी हे आपण आखून कट करून घेऊ. इथे आपला मागील गळा आहे, हे 2.25. मागील गळा आहे 9 इंच. इथे 2.5 इंच. झाला मागील गळा. इथे आपले टक्सचे मार्किंग होतं ते मार्किंग आखून घेऊ. हे आखून घेतलं. त्यानंतर ही पट्टी. आता या मापाने आपण मेन कापड कट करून घेऊ. हा आहे आपला मेन कापड. या मेन कापडावरती आपण हा पाठीचा भाग, त्यानंतर आपलं हे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायचं आणि ही पट्टी इथे ठेवून घेऊ. इथून आपल्याला बाही काढायला कापड ठेवायचं आहे.
झालं आपलं ब्लाऊज कटिंग. अशा पद्धतीने आपण हे 1 टक्स ब्लाऊजचं विथ योगपट्टीचं कटिंग इथे 30 मापाचं केलेलं आहे. आता या ब्लाऊजसाठी लागणारी बाहीचं कटिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि त्या बाहीमध्ये पॅटर्न असल्यामुळे ते बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दोघंही दाखवेल. तर चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.